कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आपल्यासोबत आहे. बाबा काय सांगणार? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि या प्रचारात गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांकडनं तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे. नाही, आता वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसकडे विषय कोणताच शिल्लक नसल्यामुळे ते आता टीका कोणावर करायचा. तर या जिल्ह्यामध्ये या चिमूर गडचिरोली निर्वाचन क्षेत्रामध्ये वजनदार माणूस कोण, तर त्याला टीका केल्यानंतर थोडा त्याचा TRP वाढून जाते. तर त्या दृष्टिकोनातून त्यांचा सवय आहे की टीका करायचा. स्वतः काय करायचं ते काय बघत नाही, स्वतः काय केलं ते बघत नाही आणि लोकांच्या विकासाच्या गोष्टी करतात. त्या दृष्टिकोनातून त्यांचा सवय झालेला आहे. Come, 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 my love. Please don't say no, baby. Come, 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 my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। त्यांनी एकदम म्हणजे पैसा आहे बुद्धी नाही अशा प्रकारची टीका, म्हणजे राजकारण तापायला लागलं गडचिरोलीचं. नाही, असं काय त्यांच्यामुळे काय तापणार नाही, कारण ते या विधानसभा क्षेत्रामध्ये वडेट्टीवारला कोणी ओळखत नाही आणि वडेट्टीवारला कोणी मतदान देणारही नाही त्यांच्या बोलण्यावरून. ते आता इतकंच आहे की धर्मराव बाबा राजा आहे, श्रीमंत आहे. ठीक आहे, आम्ही राजघराण्याचे आहे, त्या काय चूक झाला का? राजघराण्याचं आहे, आम्ही आहोत, परंतु बुद्धी कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, बुद्धी कमी असल्यानंतर मी मंत्री झालो आणि ते विरोधी पक्षाचे नेते झाले बुद्धी जास्त असून. नामदेव उसंडी त्यांच्या जवळचे होते, प्रकाश देवतळे त्यांच्या जवळचे होते. तुम्ही दावा करताय की ते आता भाजपात आलेले आहे. काय चर्चा सुरू आहे काँग्रेसमध्ये इथे? आता पहा, त्यांच्या जे राईट म्हणजे अशोकराव चव्हाण हे माजी मुख्यमंत्री, त्यांचे राईट हँड म्हणजे वडेट्टीवार. आणि वडेट्टीवार विरोधी पक्षाचे नेते आहेत सध्या तरी. आणि देवतळे आपला त्यांचे राईट हँड जिल्ह्यातले चंद्रपूर, ते इकडे आले. उसंडी साहेब, डॉक्टर उसंडी, डॉक्टर कोडवते, मिसेस कोडवते, हे 3 डॉक्टर BJPमध्ये आले. हे सगळं म्हणजे एक प्रकारचा दिशा आहे की आपला आज नाहीतर उद्या वडेट्टीवार हे भाजपात जाणार, हे तितका 100% खरं आहे. आणि त्याचा मी जे चर्चा झालेला आहे ते मी चर्चामध्ये होतो आणि त्या BJPमध्ये आज नाहीतर उद्या ते पक्का जातील, 100% हे पक्का आहे. हा मोठा दावा तुम्ही करताय की विजय वडेट्टीवार भाजपात येणार आणि तो त्या चर्चेत मी होतो असा दावा तुम्ही करताय. हा मोठा दावा आहे. नाही, चर्चा झाली, 100% हे पक्का आहे. हा मोठा दावा. कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आपल्यासोबत आहे. बाबा काय सांगणार? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आणि या प्रचारात गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे नेते वडेट्टीवारांकडनं तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे. नाही, आता वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षाचे नेते आहेत. काँग्रेसकडे विषय कोणताच शिल्लक नसल्यामुळे ते आता टीका कोणावर करायचा. तर या जिल्ह्यामध्ये या चिमूर गडचिरोली निर्वाचन क्षेत्रामध्ये वजनदार माणूस कोण, तर त्याला टीका केल्यानंतर थोडा त्याचा TRP वाढून जाते. तर त्या दृष्टिकोनातून त्यांचा सवय आहे की टीका करायचा. स्वतः काय करायचं ते काय बघत नाही, स्वतः काय केलं ते बघत नाही आणि लोकांच्या विकासाच्या गोष्टी करतात. त्या दृष्टिकोनातून त्यांचा सवय झालेला आहे. त्यांनी एकदम म्हणजे पैसा आहे बुद्धी नाही अशा प्रकारची टीका, म्हणजे राजकारण तापायला लागलं गडचिरोलीचं. नाही, असं काय त्यांच्यामुळे काय तापणार नाही, कारण ते या विधानसभा क्षेत्रामध्ये वडेट्टीवारला कोणी ओळखत नाही आणि वडेट्टीवारला कोणी मतदान देणारही नाही त्यांच्या बोलण्यावरून. ते आता इतकंच आहे की धर्मराव बाबा राजा आहे, श्रीमंत आहे. ठीक आहे, आम्ही राजघराण्याचे आहे, त्या काय चूक झाला का? राजघराण्याचं आहे, आम्ही आहोत, परंतु बुद्धी कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, बुद्धी कमी असल्यानंतर मी मंत्री झालो आणि ते विरोधी पक्षाचे नेते झाले बुद्धी जास्त असून. नामदेव उसंडी त्यांच्या जवळचे होते, प्रकाश देवतळे त्यांच्या जवळचे होते. तुम्ही दावा करताय की ते आता भाजपात आलेले आहे. काय चर्चा सुरू आहे काँग्रेसमध्ये इथे? आता पहा, त्यांच्या जे राईट म्हणजे अशोकराव चव्हाण
हे माजी मुख्यमंत्री त्यांचे राईट हँड म्हणजे वडेट्टीवार, आणि वडेट्टीवार विरोधी पक्षाचे नेते आहेत सध्या तरी, आणि देवतळे आपला त्यांचे राईट हँड जिल्ह्यातले चंद्रपूर ते इकडे आले, उसेंडी साहेब, डॉक्टर उसेंडी, डॉक्टर कोडवते, मिसेस कोडवते, हे 3 डॉक्टर BJPमध्ये आले. हे सगळं म्हणजे एक प्रकारचा दिशा आहे की आपला आज नाहीतर उद्या वडेट्टीवार हे भाजपात जाणार, हे तितकं 100% खरं आहे. आणि त्याचा मी जे चर्चा झालेला आहे ते मी चर्चामध्ये होतो, आणि त्या BJPमध्ये आज नाहीतर उद्या ते पक्का जातील, 100% हे पक्का आहे. हा मोठा दावा तुम्ही करताय की विजय वडेट्टीवार भाजपात येणार आणि तो त्या चर्चेत मी होतो असा दावा तुम्ही करताय, हा मोठा दावा आहे. नाही, चर्चा झाली आणि मी त्याचा साक्ष आहो, आणि त्या दृष्टिकोनातून भाजपात ते जातील 100%. कधी आणि कोण होतं त्या बैठकीत, कोणाकोणाशी चर्चा झाली? आता ते मी काय सांगत नाही, ते होते मी होतो, हे मला तितकंच मी सांगतो की माझ्यासमोर चर्चा झाली, ते BJPमध्ये जाणार हे 100% पक्का आहे. कोण BJP जाणार? आपले विरोधी पक्ष नेते. आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर हे इथे राहून काय करणार, ते सुद्धा BJPमध्ये जातील. आणि घ्यायचा नाही घ्यायचा हा BJPचा मामला आहे, परंतु ते BJPमध्ये जाणार हे तितकं पक्का आहे. असं नाही की त्यांनी तुमच्यावर प्रखर टीका केली म्हणून तुम्ही असं वक्तव्य करताय की ते भाजपात येणार? नाही, असं काय मी टीका कसं करणार, ते माझ्या समोरच्या गोष्टी आहेत ते मी सांगतो, आणि जे खरं आहे तेच मी बोलतो. आदिवासी माणूस कधी खोटा बोलत नाही, बोलणारा पक्का बोलेल तर पक्का बोलेल, नाही तर बोलणार नाही. कधी झाली चर्चा, काय सांगणार? जवळजवळ 1 वर्ष झालं त्याला. 1 वर्ष झाले. काय चर्चा होती? ते चर्चा झाली. आता सगळं मी बोलणार नाही, परंतु इतका तुम्हाला हिंट दिला की ते जातील 100%. काय परिस्थिती आहे, म्हणजे निवडणूक सुरू आहे, लोकसभेची प्रचार कसा सुरू आहे? तुम्हाला तिकीट देणार होते, तुमची चर्चा होती, परंतु आता भाजपचा उमेदवार आहे, कसं परिस्थिती आहे? असं आहे की मी महायुतीचा एक जबाबदार मंत्री आहे, आणि महायुतीमध्ये असल्यामुळे एक आमचं कर्तव्य आहे की राष्ट्रवादीचा एक विदर्भामध्ये खंबीर नेतृत्व असल्यामुळे आपण त्या पूर्ण या लोकसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 21 तालुक्यापैकी 20 तालुक्यामध्ये मी सगळं पूर्ण फिरलेलं, पिंजून काढलेलं, आणि त्या दृष्टिकोनातून मला पूर्ण विश्वास आहे की अशोकरावजी नेते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील. तुम्ही स्वतः इथे उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, काय झालं मग नेमकं त्या उमेदवारीवरून? कारण की तुम्हाला भाजपची ऑफर होती तेव्हाही. असं आहे की भाजपामध्ये जायचा की नाही जायचा हे लोकांच्या निर्णयावर आहे, आणि लोकांनी मान्यता दिलं तर ते नंतरचं गोष्ट आहे. परंतु सध्या मी NCPमध्ये मजबूतीने मी इथे आहो, आणि NCPकडून आपण तिकीट मिळालं पाहिजे असा आमचा प्रयत्न होता, परंतु भारतीय जनता पक्षाने तसा प्रकारचा काय झाला नाही, आणि त्यांनी आपला अशोकरावजी नेते यांना दिला, आणि त्या दिवशीपासून आपण त्यांच्या डिक्लेअर झाल्यानंतर मी त्यांच्यासोबत फिरत आहो. अशी भाजपच्या नेत्यांची अशी इच्छा होती का तुम्ही कमळावर लढावं म्हणून? नाही, असं काय नाही, त्यांनी असं काय ऑफर माझ्याकडे आला नाही, परंतु आमचा इतकंच मत होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभं झालं पाहिजे असं सर्वांचा होता मत, आणि तसा प्रकारचा दावा आपण केला. 2 वर्षापासून आपण दाव्यामध्ये होतो, आणि त्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्नही होता, आपण फिरत होतो, सगळं काय होतं. तर आता ठीक आहे, हरकत नाही. तुमच्यासारखंच प्रकरण आता नाशिकचं आहे. नाशिकवरून चर्चा आहे की छगन भुजबळ यांना कमळावर लढावं अशी चर्चा आहे, भाजपनं तशी ऑफर दिलेली आहे. नाही, ते त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया काही देणार नाही, कारण की मला माहिती नसल्यामुळे त्याच्यावर मी काय आपला अभिप्राय देऊ शकत नाही. काय चित्र आहे विदर्भामध्ये महायुतीचं, काय सांगणार? एकही जागा अजितदादा गट राष्ट्रवादी लढत नाही, पण 10च्या 10 जागा महायुतीत येतील हे तितकं 100% पक्का आहे. आज उपमुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस तुमच्या मतदारसंघामध्ये आहे, सभा घेत आहे. नाही, चांगलं त्यांचा एक इथे या माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये सभा झाल्यानंतर मला वाटते आणखीन थोडाफार मतदान वाढू शकेल. काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवारामध्ये तगडी फाईट आहे, मैदानात आहेत वडेट्टीवार काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी, इकडे तुम्ही मैदानात आहे. ठीक आहे, आता विरोधी पक्ष एका बाजूला आहे, त्यांचा प्रचार ते करत आहेत, एक महायुतीचा मंत्री म्हणून मी प्रचार करत आहो, आणि बघू आता 4 जूनला काय होईल. विश्वास आहे का विजयाचा? 100%. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साहीसह गजानन माटे, TV9 मराठी, अहेरी, गडचिरोली.